नमस्कार, स्मार्ट अहमदनगर न्यूज मध्ये आपणा सर्वांचे स्वागत आहे. स्मार्ट अहमदनगर न्यूज. पद्मविभूषण अण्णासाहेब हजारे यांचा वाढदिवस शिरूर तालुक्यात विविध उपक्रमांनी साजरा. पद्मविभूषण श्री अण्णासाहेब हजारे यांच्या 90व्या वाढदिवसाच्या निमित्ताने आज रांजणगाव गणपती येथील महागणपतीच्या मंदिरात पहाटे लहान मुले व मुली यांच्या शुभ हस्ते अण्णांना दीर्घायुष्य मिळावे म्हणून श्री महागणपती चरणी अभिषेक करण्यात आला. कार्यक्रमाच्या निमित्ताने शिरूर तालुक्यातील 97 ग्रामपंचायतीच्या वतीने वृक्ष लागवड करण्याचे आयोजन करण्यात आले आहे. यावेळी उपस्थितांना लोकपाल आणि लोकायुक्त अधिनियम 2013 या पुस्तकाचे तसेच वृक्ष संवर्धनासाठी वॉटर ऍपल वृक्षाचे वाटप करण्यात आले. तसेच महाविद्यालयातील कला वाणिज्य विभागात शिक्षण घेणाऱ्या महाविद्यालयीन विद्यार्थी-विद्यार्थिनींना औद्योगिक वसाहतीत विविध कंपन्यांमध्ये प्रत्यक्ष भेट देऊन अनुभव घेण्याची संधी उपलब्ध करून देण्यात आली आहे. तालुक्यातील आदिवासी समाजातील विशेष करून पारधी समाजातील शिक्षण घेणाऱ्या मुलांना शैक्षणिक साहित्य, वह्या, पुस्तके, दप्तर, पेटी इत्यादी उपलब्ध करून देण्यात आले. या समाजातील अनेक जण भिक्षा मागून आपले जीवन जगत आहे. याकरिता संपूर्ण शिरूर तालुका भिक्षामुक्त करण्याचा संकल्प करण्यात आला आहे. याकरिता शिक्षण घेऊ इच्छिणाऱ्यांना शिक्षणाची संधी उपलब्ध करून देण्यात येणार आहे. तर प्रौढ भिक्षेकरी यांना प्रशिक्षण देऊन व्यावसायिकासाठी सहयोग करणार आहेत. शिवाजीराव खेडकर यांनी कार्यक्रमाचे आयोजन केले होते. या प्रसंगी हबप संतोष महाराज खेडकर, भक्ती वेदांत वारकरी शिक्षण संस्था खंडाळे येथील विद्यार्थी, मेजर तुकारामजी डफळ, आदिवासी वंचित समाजाचे नेते हिरालालजी भोसले, हर्षवर्धन पवार, रवींद्र उंद्रे, सोमनाथ मोरे, गणेश सातव, रामदास बत्ते, प्रकाश पवार, निलेश शिंदे, देविदास ढोबळे, सूत्रसंचालन नितीन थोरात यांनी केले. तर उपस्थितांचे आभार तुषार कुटे यांनी मानले. प्रतिनिधी राजू पाळेकर. ताज्या बातम्यांसाठी आमच्याशी संपर्क करा. आपल्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा.